पाकिस्तान अजूनही सुपर 4च्या शर्यतीत आहे का? फायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे का? पाकिस्तान बाहेर झाला आहे का? भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एक सामना होऊ शकतो का? आणि तो थेट आशिया कपचा फायनल असू शकतो का? हे सगळे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो. सर्वप्रथम, काल भारताने सामना जिंकला, त्यामुळे सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवून मोठी विजय मिळवला आहे. पण याचा अर्थ भारत फायनलमध्ये पोहोचला आहे का? याचं उत्तर आहे नाही. भारत अजून फायनलमध्ये पोहोचलेला नाही, पण फायनलच्या शर्यतीत भारत खूप पुढे गेला आहे. हे समजण्यासाठी पॉइंट्स टेबल समजून घ्या. सुपर 4 मध्ये भारताने एक सामना जिंकला आहे, त्यांचे 2 गुण आहेत आणि 0.689च्या नेट रन रेटसह ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आता भारताला उरलेले 2 सामने कोणाविरुद्ध खेळायचे आहेत? एक सामना बांगलादेश विरुद्ध आणि दुसरा श्रीलंकेविरुद्ध. जर भारताने या 2 पैकी एक सामनाही जिंकला तर त्यांचे 4 गुण होतील आणि त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. त्यामुळे भारताला सुपर 4च्या फायनलमध्ये पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. भारताला फक्त एक सामना जिंकायचा आहे आणि ते सुपर 4च्या फायनलमध्ये पोहोचतील. आता दुसरा प्रश्न, पाकिस्तान अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो का? याचं उत्तर आहे होय, नक्कीच. एका सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान सध्या 4थ्या क्रमांकावर घसरला आहे. पण जर त्यांनी बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांना त्यांच्या सामन्यांमध्ये हरवलं तर पाकिस्तान एकूण 3 पैकी 2 सामने जिंकेल. आणि जर आपण असं गृहीत धरलं की भारत देखील बांगलादेश आणि श्रीलंका यांना हरवेल, तर बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघ 2-2 सामने हरतील, त्यांचे प्रत्येकी 2 गुण राहतील. भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी 4-4 गुण होतील, किंवा भारताचे 6 गुणही होऊ शकतात. पाकिस्तानचे 4 गुण होतील आणि अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचतील, कारण पॉइंट्स टेबलमधील टॉप 2 संघ फायनलमध्ये जातील. याशिवाय आणखी एक मार्ग आहे. जर पाकिस्तानने त्यांचा पुढचा सामना बांगलादेश विरुद्ध जिंकला आणि चांगल्या नेट रन रेटसह जिंकला आणि समजा पाकिस्तान श्रीलंकेकडून हरला, तरीही ते सुपर 4च्या फायनलमध्ये पोहोचू शकतात. कसं? पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध 2 गुण मिळवायचे आहेत आणि ते चांगल्या नेट रन रेटसह मिळवायचे आहेत. जर पाकिस्तानने बांगलादेशला 3 ओव्हर्स आधी हरवलं तर ते बांगलादेशच्या वर येतील. यामुळे पाकिस्तानचे 2 गुण होतील आणि त्यांचा नेट रन रेट बांगलादेशपेक्षा चांगला होईल. त्यानंतर पाकिस्तानला फक्त प्रार्थना करावी लागेल की भारताने बांगलादेश आणि श्रीलंका यांना त्यांच्या सामन्यांमध्ये हरवावं. यामुळे जर पाकिस्तान श्रीलंकेकडून हरला तरी श्रीलंकेचे फक्त 2 गुण होतील, कारण ते आधीच बांगलादेशकडून हरले आहेत आणि भारताकडूनही हरतील. जर श्रीलंकेने पाकिस्तानला हरवलं तरी पाकिस्तानला फक्त इतकं पाहावं लागेल की त्यांचा नेट रन रेट खूप खाली जाऊ नये. थोडक्यात अजूनही अनेक समीकरणे आहेत जे दर्शवतात की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल अजूनही शक्य आहे. हा फायनल 28 तारखेला होईल. आता पाहायचं आहे की फायनल भारत पाकिस्तान यांच्यात होतो की भारत श्रीलंका की भारत बांगलादेश यांच्यात. तुमचं मत काय आहे? तुमचा अंदाज काय आहे? कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.